नमस्कार. मी पुष्पा सुखदेव गोडसे. मी रत्नागिरी झाकादेवीतून आले. मला वयाच्या 33व्या वर्षापासून आमवाताचा खूप त्रास होता. नॉर्मली कपडे पण चेंज करता येत नव्हते मला. नॉर्मली माझी मुलं सगळी करत होती कामं. मला साधी कपडे चेंज करता येत नव्हते, पीठ मळता येत नव्हतं, कपडे धुता येत नव्हते, भांडी घासता येत नव्हती, माझे केस स्वतःचे विंचरता येत नव्हते. टॉयलेटला जाताना माझे माझे कपडे मला खाली करता येत नव्हते. माझ्यासाठी मुलांनी खूप केलं पण आता वयाच्या 33व्या वर्षापासून आता 38 वर्षाची आहे मी. पण आता 5-6 डॉक्टर केले पण काही फरक नाही. जवळजवळ आता 9 महिने मी स्टेरॉइड खात होते, तरी पण अंगाला सूज आली होती, भरपूर सूज आली होती. माझं वजन वाढलं होतं, मला चालता येत नव्हतं. मी इथं आले. मोठ्या मुलीचे टीचर आहेत डॉक्टर केदार कुंभार सर, त्यांनी इथला पत्ता दिला आणि थँक्यू त्याच्याबद्दल, त्यांनी सांगितल्याबद्दल. माझ्या मुलीला एकदा वेळ झाला क्लासला जायला, ती सकाळच्या 6:30च्या बसला जाते. तिला वेळ झाला तर ती म्हणली मम्मीला असं असं आहे भरपूर दिवसापासून, सरांना तिनं सांगितलं. त्यामुळे मला सकाळी स्वयंपाक करून यावं लागतं, त्यामुळे माझी बस चुकली सर, त्यामुळे मला लेट झाला. मला तुम्ही काही क्लासच्या बाहेर उभा करू नका, मला आत घ्या. मग ते कळल्यानंतर त्या सरांनी सांगितलं की असं असं आहे आनंद कुंजमध्ये, तिथं तुम्ही जा, तुझ्या मम्मीला खूप फरक पडेल. त्यांनी मला शिवांबूचं पुस्तक वाचायला दिलं, ते मी खूप वाचलं 2-3 वेळा. ते मला पटलं. मी इथं आले आणि डॉक्टरांनी इथं आल्यापासून उपवास धरायला सांगितला. आल्यापासून मी 7व्या दिवसापर्यंत उपवास केला आणि दिवसातून 11 वेळा मी शिवांबू घेत होते, भरपूर पाणी पित होते. मला 5व्या दिवसापासून खूप फरक जाणवला. मला चालता पळता येतंय, हात हलवता येतात व्यवस्थित. छान वाटतंय मला. थँक्यू आनंद कुंज.